सुखाच्या कल्पना. मुंबईतल्या या अखंड धावपळीच्या, गर्दीच्या, उकाड्याच्या जीवनक्रमात कधीमधी सुखाचे क्षण यावेसे वाटतात. या सुखाच्या कल्पना काही फार अवास्तव नसतात. माझ्यासारख्या मध्यमवर्गीय मुंबईकराला परवडतील अशीच ही सुख असतात. साधी, सोपी आणि सुंदर. उदाहरणार्थ, मलबार हिलवरील नाझ हॉटेलच्या वरच्या मजल्यावर रेलिंगकडच्या टेबलावर बसावं. तिथून चौपाटी दिसते. इवलासा वाळूचा तुकडा वाटतो. त्यावर इवली माणसं, घोडी, भेळवाले, टिळकांचा पुतळा, स्विमिंग पूल, अख्खी चौपाटी वरून दिसते. विल्सन कॉलेजपासून नरिमन पॉइंटपर्यंत मरीन ड्राईव्हचा वळणदार पट्टा दिसतो. मुंबई फार सुंदर दिसते. मावळत्या सूर्याच्या उन्हात तर आणखीनच छान. उन्हानं अनेक इमारतींच्या खिडकीच्या काचा सोनेरी झालेल्या असतात. मग हळूहळू सूर्य बुडतो. उदास आणि गूढ संधिप्रकाश जाऊन अंधारू लागतं आणि मग एकदम मरीन ड्राईव्ह वरचे दिवे लागतात. क्वीन नेकलेस झगमगू लागते. बघत राहावं असं दृश्य. काहीतरी कबाब बिबाब मागवावेत. हॉटेल तसं पॉश वगैरे नाही, म्हणून फार महागही नाही. त्याबरोबर कोल्ड कॉफी किंवा फ्रूट ज्यूस घेत आरामात 1.5-2 तास राहावं. चित्तवृत्ती प्रसन्न होतात. चर्चगेटला संध्याकाळी लोकल पकडली आहे. गाडीत अजिबात गर्दी नाही. ढकलाढकली, चेंगराचेंगरी, घामट दर्प, भांडणं, मोठ्या आवाजातली संभाषणं, काही नाही. छान खिडकीकडची जागा मिळते. समोर कोणी नसल्यामुळे आपण समोरच्या सीटवर पाय बी सोडून, अगदी चपलाबूट काढून ठेवून बसतो. डब्यात भिकारी येत नाहीत. फेरीवाले फिरकत नाहीत. स्टेशनांवरही सौजन्य सप्ताह चालू आहे. हसत मुखानं टीसी, रेल्वे कर्मचारी लोकलच्या पॅसेंजर्सकडे पाहून हात हलवतात. स्टेशनवर संगीताच्या कॅसेट्स लावल्या आहेत. मरीन लाईन्सला भक्तिगीतं, ग्रँट रोडला जुनी भावगीतं, महालक्ष्मीला संतूर सतार जुगलबंदी, एल्फिस्टन रोडला मायकल जॅक्सनची पॉप गाणी कानावर पडतात. मन प्रसन्न होतं. डब्यातली इन-मिन 3 माणसं प्रसन्न मुद्रेनं एकमेकांची विचारपूस करतात. स्तुतीपर बोलतात. हिंदू जिमखान्यावर चाललेली मॅच पाहत, समुद्राचं दर्शन घेत, बांद्र्याला डावीकडे माउंट मेरीचं चर्च, पार्ल्याच्या विमानतळावरून नुकतंच सुटलेलं विमान, जोगेश्वरीला गोठे, पुढे हिरवी शेतं बघत बघत हा सुखाचा प्रवास चालतो. रेल्वे लाईनच्या कडेला अनेक ठिकाणी माणसं बसून काय करतात तर रेल्वेने लावलेल्या फुलांच्या ताटव्यांची देखभाल करण्यात गुंतलेली दिसतात. गाडी बोरिवलीला येते आणि हा हवासा वाटणारा लोकलचा प्रवास संपतो. सगळी कामं बिमं संपलेली असावीत. कुणाचाही लकडा, कशाचीही टोचणी नसावी आणि निवांतपणे कलर टीव्हीवर विम्बल्डन अंतिम फेरी लाईव्ह पाहावी. इवान लेंडल विरुद्ध बोरिस बेकर किंवा स्टेफी ग्राफ विरुद्ध मोनिका सेलेस. अटीतटीचा दर्जेदार खेळ पाहून डोळ्यांचं पारणं फिटतं. किंवा विश्वचषक फुटबॉलमध्ये एक अत्यंत रंगलेला सामना मध्यरात्री आपल्या साक्षीनं घडावा. ब्राझील, अर्जेंटिना, हॉलंड, इंग्लंड
जर्मनी यातल्या कुठल्याही दोन संघात अतिशय वेगवान, सनसनाटी आणि थरारक, देहभान विसरायला लावणारा अनुभव. देवाच्या दयेनं ही सुख सारी मिळण्यातली आहेत, मिळणार आहेत, एक तेवढं लोकलचं सोडून. पण एखादं तरी सुख केवळ कल्पनेतलंच हवं, दुर्मिळ आणि अशक्य कोटीतलं. बाकीच्या सुखांचा भाव वाढतो. धन्यवाद.